अद्ययावत अशा 45 PSCचा शुभारंभ किंबहुना लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय वहिनीसाहेब, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्हा परिषदचे आरोग्य सभापती सन्मान्य दीपालीताई हुलावळे, सन्मान्य महिला बाल कल्याण समितीच्या सभापती अंकिताताई पाटील, बारामती पंचायत समितीचे सभापती सन्मान्य किरणजी तावरे, उपसभापती सन्मान्य शुभांगीताई आगवणे, जिल्हा परिषदेचे सदस्य सन्मान्य किरणजी खमाटे, शुभांगीताई शिंदे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी खास करून इथं मला निमंत्रित करावं अशा पद्धतीची भूमिका घेणारे सीओ आणि मी पंचायत समितीला सदस्य होतो त्यावेळी आमच्याकडे तेही प्रोबेशनल होते आणि आम्ही प्रोबेशनल होते असं मला हरकत नाही। ते प्रांताधिकारी आणि आताचे सन्मान्य सीओ गजानन पाटील सर, त्यांच्यासोबत कोल्हापूरला माझ्यासोबत असणारे जिल्हा परिषदेचे तत्कालीन डेप्युटी सीओ आणि आताचे ऍडिशनल सीओ सन्मान्य वाघमारे साहेब, आमचे डेप्युटी डायरेक्टर भगवानजी पवार, सन्मान्य DHO हंकारे, व्यासपीठावर उपस्थित असणारे विशेषतः बारामती आणि बारामती परिसरातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषतः 45 या PSCच्या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं लाईव्ह शुभारंभासाठी उपस्थित असणारे 45 PSCचे त्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व प्रमुख नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व नागरिक, विशेषतः कार्यक्रमाच्या निमित्तानं मला दिसत आहेत त्याच्यामध्ये शिवतारे बापू दिसत आहेत, आमचे मित्रवर्य आदरणीय राहुलजी कुल साहेब दिसत आहेत, या कार्यक्रमाच्या निमित्तानं लाईव्ह उपस्थित असणारे सर्व लोकप्रतिनिधी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे तमाम बारामती तालुक्यातील होळ तालुका बारामती या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर नागरिक। खरं तर आजच्या कार्यक्रमाला मी येत असताना मनापासून पहिल्या टप्प्यात असं वाटत होतं की कार्यक्रमाला कुठं जायचं, वहिनी साहेबांचा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी तिथल्या प्रमुख नेत्यांनीच उद्घाटन केले तरी आम्हाला सगळेजण त्याच्यामध्ये नॅचरल येतोय। परंतु मला असं वाटतं की सार्वजनिक आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनापासून आदरणीय वहिनी साहेबांना, स्वर्गीय दादांना आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या टीमला, मग गजानन पाटील सर आपण असाल, इथं तुमच्या जिल्हा परिषदेचे सदस्य सुद्धा जितके ऍक्टिव्ह दिसत आहेत, सभापती ऍक्टिव्ह दिसत आहेत, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं थोडं कमी। नेहमीच बारामतीनं या महाराष्ट्राला दिशा दिली। बारामतीनं एका बाजूला राजकारणाची पंढरी, दुसऱ्या बाजूला विकासाची पंढरी, तिसऱ्या बाजूला प्रत्येक माणूस घडवणारी आणि वेगळे पण कुठं असावं तर ते बारामतीत असावं अशा पद्धतीची दिशा देण्याचं काम केलं। मला असं वाटतं की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूणच यंत्रणेला सुद्धा एक नवीन दिशा देण्याचा कार्यक्रम सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वहिनीसाहेब आपण निश्चितपणाने घेतलाय। खरं तर मी या विभागाचा मंत्री झालो आणि मी सातत्याने नवीन काम करावं, चांगलं काम करावं, जे लोकांना आवश्यक असेल ते करावं अशा पद्धतीची भूमिका ठेवून काम करणाराही कार्यकर्ता आहे। मी मंत्री नंतर आहे, पहिल्यांदा कार्यकर्ता आहे, त्यामुळे साहजिकच अनेक ठिकाणी ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या कराव्यात अशा पद्धतीची भूमिका ठेवून मी केरळला गेलो होतो आणि केरळला गेल्यानंतर केरळमधल्या 2-3 PSC बघितल्या, इतक्या अद्ययावत PSC होते, इतक्या चांगल्या पद्धतीचे सगळे क्रायटेरिया ज्या पद्धतीने पूर्ण होत होते ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की प्रत्येक आमची PSC केरळसारखी व्हायला पाहिजे। मी तिथून आलो आणि त्यानंतर आमच्या विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेतलं, बैठक घेतली, एनकॉस पासून सगळ्या सुविधा ज्या पद्धतीने केरळमध्ये आहेत त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक PSCत व्हायला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे आमचं काम सुरू झालं। मधल्या टप्प्यात आज मी इथं आलोय, मला असं वाटतं केरळला जायची गरज नाही, बारामतीत जा, होळमध्ये या आणि महाराष्ट्रात तो होळ पॅटर्न करा असं म्हणायला पाहिजे अशा पद्धतीचं काम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी केलं। एका बाजूला पुणे जिल्हा परिषदचं, दुसऱ्या बाजूला आदरणीय वहिनी साहेबांचं आणि आदरणीय दादांचं आणि त्याचबरोबर या विभागात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनापासून अभिनंदन करतो। या चांगल्या कामाला आपण सगळ्यांनी सुरुवात केली। 45 ठिकाणी लाईव्ह आदरणीय आमदार महोदय आहेत, आदरणीय नामदार महोदय आहेत, त्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आपण सगळेजण आहात। मी मुद्दाम सार्वजनिक आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून आपण सर्वांना विनंती करतो, इमारत चांगली बांधली, तिथलं कामही तितकं चांगलं व्हायला पाहिजे। सातत्याने इमारत जेवढी चांगली असते तेवढं काम व्हायचं असेल तर एका बाजूला लोकप्रतिनिधी आणि दुसऱ्या बाजूला अधिकारी या सगळ्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने या सगळ्या कामाला झोकून देऊन काम केलं पाहिजे। आजच 4 महिने काम करत असलेला एक महत्वपूर्ण अशा पद्धतीचा GR आम्ही काढला की ज्या GRच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या व्हिलेज लेवलची कमिटी म्हणजे गाव पातळीवरची आरोग्य समिती, उपकेंद्र लेवलची समिती, PSCची कमिटी, जिल्हा रुग्णालयाची आणि ग्रामीण रुग्णालयाची कमिटी यांच्या माध्यमातून साधारणतः 4 लाख लोक की जे स्वयंसेवी उत्स्फूर्तपणानं आमच्या सगळ्यांच्या समेत आपल्या सगळ्यांच्या सारखे सगळेजण काम करतील आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक आमदार महोदय दर 3 महिन्याला एकूण आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतील आणि त्या आढाव्याच्या माध्यमातून ज्या ज्या ओळी असतील त्या मंत्री आम्हा सगळ्यांच्या समेत सुद्धा ते प्रत्येक ठिकाणी शेअर करतील।
उद्देश इतकाच आहे, लोकसहभागातूनच आपण आरोग्य संपन्न अशा पद्धतीचा महाराष्ट्र घडवू शकतोय. आणि मला असं वाटतं की या सगळ्या कामाची सुरुवात सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करतोय. या सगळ्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो. महात्मा फुले आरोग्य योजनेचं काम प्रभावीपणानं करूया. त्याच्या माध्यमातून सगळ्या लोकांना मोफत माफक दर्जेदार अशा पद्धतीच्या सुविधा देण्याचा जो काही संकल्प आहे तो आपण सगळेजण पूर्ण करूया. विशेषतः मी मुद्दाम आपल्या सगळ्यांना सांगतो, कारण प्रबोधन सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीच्या योजना आम्ही सगळ्यांनी या पीएससीच्या माध्यमातून उपकेंद्राच्या माध्यमातून केलेत. त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. नसतील तर आपल्या विभागाच्या सगळ्या लोकप्रतिनिधींकडे आग्रह धरला पाहिजे. ई संजीवनीचा प्रोग्राम आहे. आपण एखाद्या छोट्या खेड्यात तरी असलो तरी चांगल्या डॉक्टर बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने टेलिमेडिसिनच्या माध्यमातून जाऊ शकतोय. हे आमच्या आरोग्य विभागात आहे. आपल्या सगळ्यांना कार्डिओलॉजीचा प्रॉब्लेम असतो, त्यावेळेला सुद्धा स्टेमीचा प्रकल्प आहे की जिथं आपण सगळेजण आपल्याला जी काही काम असेल ते आपल्या सगळ्या ज्या आरोग्याच्या तपासण्या असतील त्या तात्काळ करू शकतोय. हे आमच्या विभागामध्ये आहे. महात्मा फुले आरोग्य योजना आहे. आता तरी आपण सांगितलं की 150च्या आसपास सगळे ऑपरेशन्स इथं आपण मोफत करतोय. म्हणजे शहरात जायची गरज नाही. आमच्या पीएससीत या अशा पद्धतीचे एकूण एकापेक्षा एक असे सगळे चांगले उपक्रम आपण करताय. या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून केवळ पुणे जिल्हा नव्हे, पुणे जिल्हा तरी अजितदादांचा आहे, आदरणीय पवार साहेबांचा, आदरणीय वैद्य साहेबांचा आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तो खूपच पुढे जातोय. पण पुणे जिल्ह्याबरोबर अख्ख्या महाराष्ट्रानं सुद्धा आपल्या कामाचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीचं काम आपण करताय. मनापासून या सगळ्या कामाला शुभेच्छा देतो. भविष्य काळामध्ये या सगळ्या पीएससीचा पॅटर्न महाराष्ट्रात करण्याचा संकल्प सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय वैद्य साहेबांच्या बरोबर कार्यक्रमाला यायची संधी मिळाली. अनेक वर्ष दादांबरोबर आम्ही काम करतो. कधी दादांचं बोलणं खायचं, कधी दादांनी प्रेमाने बोलायचं, पण त्याच्याही पलीकडे शिस्तबद्ध दादा, वक्तशीर दादा, कधी कधी चिडणारे दादा, नंतर प्रेमाने बोलवणारे दादा, विकास पुरुष दादा आणि भविष्याचा वेध घेऊन चांगले कार्यकर्ते घडवणारे दादा, अशा पद्धतीचं दिग्गज नेतृत्व आपल्यातनं हरपल्यानंतर आदरणीय वैनीसाहेब आपल्यावरती जबाबदारी आली. एका बाजूला खूप मोठा वारसा माहेरचा आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसरा वारसा सुद्धा सासरचा आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या विकासाची कल्पना सुद्धा आपल्या माध्यमातून आपल्या नेतृत्वातून भविष्य काळामध्ये आपल्या नेतृत्वातून व्हावी अशा पद्धतीची शुभेच्छा सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो. मनापासून या कार्यक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल एका बाजूला सीओचं, दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो. आणि आपली पीएससी उद्घाटन झालं म्हणून काम संपणार नाही. इथून पुढे या पीएससीच्या माध्यमातून जितक्या सेवा देता येतील तेवढ्या देण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. तुमच्या सगळ्यांच्या समेत महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग असणार आहे एवढीच आपण सर्वांना ग्वाही देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.